भाजपा प्रणित अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी तसेच दिबा पाटील नवी मुंबई विमानतळावरील कामगारांनी स्थापन केलेल्या भाजपच्या युनियनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रभुदास भोईर यांनी मंगळवारी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले। या प्रसंगी प्रभुदास भोईर यांनी आपल्या नव्या जबाबदारांची माहिती देत आगामी काळातील कामकाजाची रूपरेषा मांडली। कामगारांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडणे, त्यांचे प्रश्न मार्गी लावणे आणि संघटन अधिक बळकट करण्यासाठी कोणत्या पद्धतीने काम करता येईल याबाबत सविस्तर चर्चा झाली। लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभुदास भोईर यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कामगारांच्या हितासाठी प्रामाणिकपणे आणि सातत्याने कार्य करण्याचा सल्ला त्यांनी दिला। तसेच संघटनात्मक बळकटीसाठी कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्याचेही त्यांनी सुचवले। प्रभुदास भोईर यांनीही मिळालेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ही जबाबदारी अधिक ताकदीने पार पाडत कामगारांच्या हक्कासाठी लढत राहणार असा विश्वास व्यक्त केला। यावेळी सुरेश शेठ भोईर उपस्थित होते।